नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि आता येत्या 36 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत. असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. पण इथून पुढे ज्या बहिणी सरकारच्या या 4 नियमात बसतील आणि ज्या बहिणींकडे ही 2 कागदपत्रे असतील त्यांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणींकडे ही 2 कागदपत्रे काढलेली नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आणि आता 10व्या हप्त्याचे निधी वितरण सुरू झालेलं आहे. आता सरकारने पहिल्या टप्प्यांसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटप होणार आहे हे सांगितलेलं आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगणारच आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची सगळे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आणि आता सरकारने गॅसच्या हप्त्यासाठी नियम आणि अटी काढलेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला गॅसच्या पैशासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि गॅसचा हप्ता 830 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये 10व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे त्यांची नावे लगेच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्ह्याची नावे सांगितलेली आहेत. आता एप्रिलचा हप्ता 1500 प्रमाणे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या हप्त्यामध्ये कधीही खंड पडणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं, परंतु सरकारने अजूनही 1500 रुपये देत आहेत. त्याच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथसाहेब शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही महिलांना आत्ता 1500 रुपये देत आहोत, परंतु जशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसं आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. परंतु आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे, कारण सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 4 नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही सरकारच्या या नियम आणि अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि इथून पुढे ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या या 4 नियमांमध्ये बसतील आणि ज्या लाडक्या बहिणींकडे ही 2 कागदपत्रे असतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि त्यांनाच गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. आता 1 एप्रिलपासून अजितदादांनी सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत आणि सगळ्या महिलांची आता तपासणी सुरू होणार आहे. आणि या निकषांमध्ये महिला बसत आहेत की नाही हे अंगणवाडी सेवकांकडून तपासणी सुरू झालेली आहे. आणि ज्या महिला सरकारच्या निकषांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आता एप्रिलचा हप्ता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे आपण पाहूया. तर सरकारने या जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव, त्याच्यानंतर बीड, परभणी, त्याच्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर सांगली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला लवकरात लवकर या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील. त्यामुळे तुम्हीही कोणतं टेन्शन घ्यायचं कारण नाही, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे सगळ्या महिलांना मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या अटींचं पालन करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता सरकारच्या अटी काय आहेत हे आपण पाहूया आणि कोणकोणती नवीन 2 कागदपत्रे लागणार आहेत याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला जर का सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच ती महिला संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना किंवा श्रावण बाळ योजना या सरकारच्या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार नाहीत आणि त्यांना PM किसान योजनेचे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे यांपैकी कोणत्याही एकाच योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की पात्र महिलेचे आधार कार्ड हे तिच्या बँक अकाउंटशी लिंक असायलाच हवं, तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही. आणि जर ते लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते लिंक करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता यायला उशीर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार
जाणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. आणि ज्या महिलेचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे याचा दाखला म्हणजेच पुरावा तुम्ही काढून ठेवायचा आहे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन आहे म्हणजेच 4 व्हीलर आहे, त्या लाडक्या बहिणींना थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणीच्या घरी ट्रॅक्टर किंवा पिवळ्या नंबर प्लेटची गाडी आहे, त्या लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण तो आता ट्रॅक्टर किंवा ती पिवळ्या नंबर प्लेटची गाडी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल, म्हणजेच तुम्ही त्याच्यामधून तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. परंतु जर तुमच्या 4 व्हीलरला पांढरी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यातून तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे. आणि आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहूया. आणि सरकारने रामनवमीनिमित्त महिलांना गिफ्टसुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे. आता हे गिफ्ट काय आहे हे सुद्धा आपण पुढे पाहूया, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे नसतील तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही 2 कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवावी लागणार आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला तुमचा 2024 आणि 2025चा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. आणि त्या दाखल्यामध्ये तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाईल. आणि आता रामनवमीनिमित्त सरकार महिलांना काय गिफ्ट देणार आहे हे आपण पाहूया. तर मित्रांनो, आता पहिलं म्हणजे साडी वाटप तर महिलांना होणारच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अन्नपूर्णा योजनेचा 2रा टप्पा सुरू झालेला आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळालेले आहेत आणि म्हणजे 2490 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. आणि आता 2ऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महिलांना 2490 रुपये मिळणार आहेत. परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. म्हणजेच उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्याकडे असेल, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर ते जे आहे ते तुम्ही बुकिंग करून भरायचं आहे. म्हणजेच प्रत्येक गॅस मागे तुम्हाला 830 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. असे टोटल 3 महिन्याचे 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि काही महिन्यांच्या खात्यावर आता ही सबसिडी जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे की नाही ते चेक करा आणि लवकरात लवकर गॅस बुकिंग करून या सबसिडीचा लाभ घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना याबद्दल माहिती नाही, हे आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सांगत आहोत. आता महिलांना 30 प्रकारच्या नवनवीन भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण सांगू. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला 30 भांड्यांचा संच जो आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे. आणि हा अर्ज भरल्याच्या नंतर 1 आठवड्यामध्ये तुम्हाला 30 भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आणि ही भांडी जी आहे ती घरगुती उपाययोजनेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.